हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DHU अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. अतिशय इझी टॉपिक आहे. अनेक मुलं गोंधळून का जातात, कारण या टॉपिक मध्ये जे काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत ते छोटे छोटे पॉइंट नसून इथून पुढे तुम्ही अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राशी संबंधित कोणते कोणते चॅप्टर्स अभ्यास करणार आहात त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर पाठांतर करत असताना एवढं लांबलचं काय पाठ करायची गरज आहे का? नाही. छोटे छोटे सोपे सोपे गोष्टी पाठ करायची त्या पॉइंट्स बद्दल, जे की मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वात पहिले बघा, या टॉपिक मध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती या शब्दाला इंग्लिश मध्ये म्हणतात स्कोप. स्कोप म्हणजेच काय? थोडक्यात सांगायचं असेल की बाबा, एकूण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आता उदाहरणार्थ, एका रेफ्रिजरेटर आहे तुमच्या घरात, तर त्या रेफ्रिजरेटरची व्याप्ती काय, की त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवण्यात येतात. सर त्याच्यामध्ये दूध ठेवण्यात येते, भाज्या वगैरे ठेवण्यात येतात, त्याचबरोबर जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे फ्रुट्स वगैरे असतात ते त्याच्यामध्ये ठेवण्यात येतात. आता त्या फ्रीज मध्ये तुम्ही कपडे वगैरे ठेवता का? नाही, कारण त्याची जी व्याप्ती आहे मर्यादित आहे. एक सर्टन अमाऊंट पर्यंतच गोष्टी त्याच्यामध्ये हे करण्यात येतात. त्याचबरोबर तुमच्या स्कूल बॅग मध्ये काय काय ठेवण्यात येते एक्झॅक्ट. तुमच्या स्कूल बॅग मध्ये किंवा कॉलेज बॅग मध्ये नंबर ऑफ स्टफ किंवा स्टफचा स्कोप काय? सर एका स्कूल बॅग मध्ये काय काय राहू शकते? आता तसं तर स्कूल बॅग मध्ये अनेक जण अनेक गोष्टी कॅरी करतात, यु नो व्हॉट आय मीन. बट मोस्ट ऑफ टाइम जे आहे ते स्कूल बॅग मध्ये बुक्स, नोटबुक्स, पॅड, पेन्सिल, पेन्स, हे सर्व गोष्टी असतात. आता ह्या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट आहेत ते आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे एवढेच गोष्टी आहेत, याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यात येत नाही. सर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात येतो? तर हे 4 गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास, हे 3 गोष्टी जे स्क्रीनवर दिसायला त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात करण्यात येतो. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. म्हणजेच काय? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत निश्चित करण्यात येते. मार्केटमध्ये जेवढी वस्तू आहेत त्या वस्तूची प्राइस कसं ठरवण्यात येते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. यस, तुमच्या आजूबाजूला आता पेन दिसेल, टीव्ही दिसत असतील, राईट, तुम्हाला बाईक दिसत असेल, मोबाईल दिसत असेल, ही जेवढीही वस्तू तुमच्या आजूबाजूला ऍट दिस मोमेंट अवेलेबल आहेत, या सगळ्यांची प्राइस कसं ठरवल्या जाते याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. त्याच्यानंतर उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. कोणत्याही वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात, त्याची प्राइस कसं ठरवण्यात येते, त्याचा अभ्यास उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत मध्ये करण्यात येते. त्याच्यानंतर आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता ह्या तिन्ही बद्दल आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. चला, सर्वात पहिलं पॉइंट तिथे दिलेला आहे की वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आता वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजेच काय? वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केले जातात. आता उदाहरणार्थ, आता जर सपोज ज्या मोमेंटला तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, असं अज्युम करायचं की त्या मोमेंटला पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त डिमांड कशाची असते? सर पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त डिमांड अम्ब्रेलाची असते, रेनकोटची असते, प्लास्टिक कव्हरची असते, कारण अनेक पाऊस पडत वगैरे असल्यामुळे लोकांचे घरं वगैरे गळत असतात. त्याचबरोबर स्कूल मधून घरी जात असताना, कॉलेजमधून घरी जात असताना अनेकांना अम्ब्रेलास, रेनकोट लागत असतात. त्याच्यामुळे त्याची मागणी जास्त असते आणि मार्केटमध्ये ज्याही गोष्टीची सर्वात जास्त डिमांड असते त्याची प्राइस कधी पण हाय असते. उदाहरणार्थ, करंट सिच्युएशन मध्ये बघा, इंटरनेटची डिमांड इतकी जास्त आहे की खूप साऱ्या कंपनीज त्याचे प्राइसेस वाढवत आहेत, कारण त्यांनाही कळून चुकलेलं आहे की बाबा जितकी डिमांड जास्त राहील तितका आपण त्याची किंमत जास्त घेऊ शकतो. कारण जेवढं कर्मचाऱ्यांना जास्त गरज असते, जे कस्टमर्सला जास्त गरज असते, तेवढी ते प्राइस त्याच्यावर स्पेंड करत असतात. म्हणजेच काय की जितकी डिमांड जास्त तितकी प्राइस कशी असते? जास्त असते. जितकी डिमांड कमी तेवढी प्राइस कशी असते? कमी असते, राईट. याचा अभ्यास वस्तूच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर पुरवठ्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुरवठा म्हणजेच काय? सप्लाय ऑफ गुड्स. उदाहरणार्थ असं तुम्ही गृहीत धरा की तुम्ही एक दुकानदार आहात, की किराणा दुकानदार आहात. तुमचं एक छोटंसं सुपर मार्केट आहे, मिनी सुपर मार्केट आहे, आणि तुमच्या दुकानामध्ये तुम्ही साखर विकतात, राईट, शुगर वगैरे सेल करता. तुम्हाला वरून फोन आलेला आहे ज्याच्याकडून तुम्ही साखर वगैरे घेत असताना, त्यांना सांगितलेलं आहे की आज साखरेचा भाव 40 रुपये किलो आहे.
2 दिवसानंतर साखरेचा भाव वाढणार आहे, तुमच्याजवळ असेल तर तुम्ही विकू नका, स्टॉक करून ठेवा. आणि मग तेवढ्यातच एक कस्टमर आला आणि तुम्हाला म्हटलं की सावकार साखर आहे का? तुम्ही म्हटलं त्याला किती किलो पाहिजे? त्यानं म्हणाला 1 किलो पाहिजे. तर 1 किलो इझिली देऊन टाकू शकतो. त्यानं म्हणला की मला सर 50-50 किलोचे एक 40 थैले पाहिजे आहेत का? मग तुम्ही काय करता? त्याला नाही म्हणता. का? कारण आज 40 रुपयाला विकल्यापेक्षा उद्या जर 45 रुपयाला विकलं तर तुम्हाला जास्त फायदा असते. राइट? मग तुम्ही ॲज अ सप्लायर किंवा ॲज अ दुकानदार तुमचं मेन पर्स्पेक्टिव्ह काय असते? की बाबा जितक्या प्राइजेस जास्त तितकं तुम्ही सप्लाय जास्त करता. आणि जितक्या प्राइजेस कमी तितकं तुम्ही काय करता? स्टॉक करता. किमतीचा वस्तूचा भाव वाढायची वाट बघता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते विकता. या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याच्यामध्ये करायचा आहे. आता हा किंमत निश्चितीचा सिद्धांत तुम्हाला 2 विभागात विभागलेला आहे. एक वस्तूची जी किंमत आहे त्याच्या मागणीवरून डिसाईड करण्यात येते. त्याचबरोबर वस्तूची किंमत जी आहे ते त्याच्या सप्लाय वरून निश्चित करण्यात येते. आणि जिथं वस्तूची मागणी आणि त्याचा सप्लाय समान होतो तिथे त्याची किंमत प्राइस ठरविण्यात येते. हे जे टॉपिक इथे दिसायलेत मागणीचे विश्लेषण, पुरवठ्याचे विश्लेषण, हे भलेही तुम्हाला इथे जस्ट एक पॉइंट आहे, बट तुम्ही जर सिलेबस व्यवस्थित अभ्यास कराल तर हा तुमचा तिसरा 3 धडा आहे आणि हा तुमचा त्याच्यानंतरचा 4था धडा आहे. राईट? सो व्यवस्थित या 2 धड्याचा अभ्यास आपल्याला इन फ्युचर मध्ये करायचा आहे. प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओज येतील साइड बाय साइड. तुम्हाला आता हा जो क्वेश्चन तुम्ही इथं बघताय, राईट, हा जो क्वेश्चन एक्झाम मध्ये कसं लिहायचं इथं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करायलो, बट एक्झाम मध्ये कसं लिहायचं, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, सर नोट्स कसं प्रिपेअर करायचं, पॉइंट्स कसं पाठ करायचं, या सगळ्याबद्दल आम्ही 2025च्या स्टुडंटसाठी, 26-27च्या स्टुडंटसाठी, अपकमिंग इयरच्या स्टुडंटसाठी बिग बुल बॅच लॉन्च केलेली आहे. ही आपली बिग बुल बॅच तिसरी आहे, जे की डेडिकेटेड असेल 2025च्या स्टुडंटसाठी. बिग बुल बॅच 4 डेडिकेट असेल 2026, बिग बुल बॅच असेल 2027च्या स्टुडंटसाठी. आता ह्या बॅच मध्ये फक्त आणि फक्त 2500 रुपयामध्ये या 5ही विषयाची तयारी होऊन जाईल. फक्त 500 रुपयामध्ये एक विषय. कोणतं? अर्थशास्त्र, ओसीएम, अकाउंट्स, इंग्लिश आणि एसपी. यस, तुम्ही तिथं ऑफलाईनला 15,000-20,000 रुपये खर्च करताय, ते केल्यापेक्षा फक्त 2,500 रुपये देऊन DA2 अकॅडमीची बिग बुल बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये सर्व विषयांचे लाईव्ह क्लासेस अटेंड करता येतील. त्याचबरोबर हा क्वेश्चनचा आन्सर एक्झाम मध्ये कसं लिहायचं ते सुद्धा नोट्स तुम्हाला तिथं मिळतील. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत. आता उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचा सिद्धांत म्हणजेच काय? बघा, आपल्या जगामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढेही वस्तू दिसत आहेत ते वस्तूचं उत्पादन करण्यासाठी 4 गोष्टी लागतात. सर नंबर फर्स्ट काय लागते? नंबर फर्स्ट, त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी भूमी लागते. भूमी म्हणजे एका मुलीचं नाव नाही, त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी भूमी म्हणजे लँड, जमीन लागते. त्याच्यानंतर श्रम, श्रम म्हणजेच काय? श्रमिक, लेबर लागतात. त्याच्यानंतर भांडवल, भांडवल म्हणजेच काय? पैसा लागतो. त्याच्यानंतर आहे संयोजक, संयोजक म्हणजेच काय? एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेसमॅन. कोणतीही वस्तू बघा, त्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी हे 4 गोष्टी लागतात. राईट? आणि या 4 गोष्टीच्या साहाय्यानं तुम्ही उत्पादनाची प्रक्रिया चालू करू शकता. काय सांगण्यात आलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्र, आता हे घटक जेव्हा समाविष्ट होतात किंवा या 4 घटकांच्या साहाय्यानं आपण उत्पादनाची प्रक्रिया स्टार्ट करतो, बट हे घटक जेव्हा उत्पादन प्रक्रियेमध्ये येतात तर या घटकांना काही ना काही मोबदला द्यावा लागते. आता एक श्रमिक आहे, जे श्रमिक काम करायले, तर श्रमिक काम करत असताना कामाच्या बदल्यात तो काही ना काही मोबदला एक्सपेक्ट करत असतो. राईट? एक व्यवसाय मालक जे व्यवसाय करायले किंवा एक एंटरप्रेन्युअर, संयोजक जे बिझनेस करायले, बिझनेस करत असताना इन रिटर्न मध्ये त्याला काही ना काही बिझनेस मधून पाहिजे असतं. श्रमिकाला काय पाहिजे असतं? श्रमिकाला वेतन पाहिजे असतं. संयोजकाला काय पाहिजे असतं? प्रत्येक बिझनेसमॅनला वाटत असते की त्याला काय व्हावं? नफा व्हावा. राईट? जर तुमच्या बिझनेसला कोणी भांडवल देत असेल, तुमच्या बिझनेसला कोणी कॅपिटल देत असेल, तर त्या भांडवलाच्या बदल्यात तो तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करतो? सर तो भांडवलाच्या बदल्यात व्याज एक्सपेक्ट करतो. राईट? त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एका जमिनीवर, एका भूमीवर काम करता त्याच्या बदल्यात तुम्हाला खंड मिळत असते. राईट? म्हणजे उत्पादन घटकांमध्ये जे 4 गोष्टी समाविष्ट असतात किंवा ज्या 4 गोष्टीच्या साहाय्याने तुम्ही उत्पादनाची प्रक्रिया चालू करत असता, ती उत्पादनाची प्रक्रिया चालू करत असताना त्या 4ही घटकांना काही ना काही मोबदले द्यावे लागतात. काय काय मोबदले द्यावे लागतात? सर्वात पहिला भूमीला खंड,
श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा. भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा. भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा. उत्पादनाचे 4 घटक कोणते कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. उत्पादनाचे 4 घटक कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. त्यांना मोबदला काय देण्यात येतो? भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज, संयोजकाला नफा. आणि या सर्वच्या सर्व उत्पादन घटक आणि त्यांच्या मोबदल्याची किमती निश्चित करण्यासाठी जे गोष्टी करावं लागते ते आपल्याला उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांत मध्ये सांगण्यात आलेला आहे, जे की आपल्याला इथून पुढे जे चॅप्टर्स डिस्कस करायचे आहेत, बाजाराचे प्रकार किंवा पुरवठा, या दोन्ही चॅप्टर्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक बद्दल डिस्कस करायचं आहे. राईट. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये तिसरं घटक आहे सर्वात महत्वाचा, आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचा सिद्धांत म्हणजेच काय? कल्याण म्हणजेच काय? वेलफेअर, समाजाचं कल्याण करणे, समाज उपयोगी काम करणे. ओके. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. उत्पादन म्हणजेच काय? प्रोडक्शन. उपभोग म्हणजेच काय? कन्झम्पशन. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता, टोटल एकूण आर्थिक कार्यक्षमता इथे नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये जर बघितलात तर आपल्याला काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, जास्त डीप मध्ये न जाता थोडक्यामध्ये मी सांगू टाकतो. ओके. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच काय? इथे काय सांगण्यात आलेलं आहे की उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडून आणणे. राईट. आता सर्वसामान्यपणे बघा, आपल्या देशामध्ये जेवढेही शेतकरी आहेत, राईट, तर त्या प्रत्येक शेतकऱ्याचं काम काय असतं की ज्याच्याही शेतकऱ्याजवळ शेतजमीन आहे तो असं कधी म्हणतो का बाबा की मी यावेळेस शेतामध्ये धान्य पेरायलो, माझं कमी उत्पादन यावं, असं कोणी म्हणत असतो का? नाही. प्रत्येक शेतकरी त्याच्याजवळ जेवढीही जमीन असू दे, 1 एकर असू दे, 2 एकर असू दे, 5, 10, 50, 100, त्या उपलब्ध जमिनीच्या साह्याने किंवा उपलब्ध साधन सामग्रीच्या साह्याने जास्तीत जास्त उत्पादन घडून आणण्याचा प्रयत्न करत असतो. राईट. म्हणजे आर्थिक कल्याणाचा जो सिद्धांत आहे याचा अर्थ असा नाही की फक्त सरकारच कल्याणकारी कामं केले पाहिजेत. तुमच्या आमच्यासारखे जे देशाचे सर्वसामान्य नागरिक आहेत ते सुद्धा कल्याणकारी काम केले पाहिजे. जसे एक शेतकरी आहे, त्याच्याजवळ 1 एकर जमीन असू दे, 5 एकर जमीन असू दे, जेवढेही उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन घडून आणण्याचा प्रयत्न त्याला केला गेला पाहिजे. हा सर्वात पहिला काम आहे. दुसरं उत्पादनाचं झालं. त्याच्यानंतर आहे उपभोग. इथे काय सांगण्यात आलेलं आहे? उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीनं उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. बघा, आता देशातला जो प्रत्येक शेतकरी असतो त्याचं काम काय? त्याच्याजवळ जेवढीही जमीन आहे त्या जमिनीद्वारे जास्तीत जास्त धान्य, अन्नधान्य, भाजीपाला वगैरे पिकवणे. आणि पिकवलेला जे भाजीपाला आहे देशातील सर्व शेतकऱ्यांनी डिसाईड केलं किंवा पिकवलेला जे भाजीपाला आहे आपण कोणालाच द्यायचं नाही, देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी डिसाईड केलं किंवा पिकवलेला भाजीपाला फक्त महाराष्ट्रालाच विकायचा. आंध्र प्रदेश मधले पण सगळे शेतकरी येऊन महाराष्ट्रातच विकायलेत, मध्य प्रदेश मधले पण शेतकरी महाराष्ट्रातच येऊन विकायलेत. त्यांना त्यांच्या राज्यात द्यायलाच तयार नाहीयेत, ते आपल्या राज्यात येऊन द्यायलेत. पॉसिबल आहे का? नाही. तुम्ही ऑब्झर्व करा, तुमच्या आजूबाजूच्या गावातले जेवढेही शेतकरी धनधान्य पिकवत असतात, भाजीपाला पिकवत असतात, तर ते पिकवलेला भाजीपाला, त्यातलं थोडंफार भाजीपाला जे आहे किंवा धान्य आहे ते स्वतःसाठी ठेवून घेतात. आणि राहिलेलं जे भाजीपाला आहे, ज्याही दिवशी आठवडा बाजार आहे त्या पर्टिक्युलर दिवशी त्या गावाच्या ठिकाणी जाऊन, तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विकून येतात किंवा धान्य वगैरे असेल तर आडत्याला जाऊन विकत असतात. राईट. म्हणजेच काय की जेवढेही देशामध्ये उत्पादन व्हायलंय, उत्पादित माल जे आहे ते देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर इथं काय दिसायलंय? इथे दिसायला दुसरं नेक्स्ट आहे की संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू म्हणजे आत्ताच सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सेवा लोकांमध्ये वितरण करे. आता गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की बाबा आपल्या देशामध्ये जेवढेही मेगावॅट वीज तयार होत आहे ते फक्त आणि फक्त शहराच्याच ठिकाणी द्यायचं, खेड्याच्या ठिकाणी द्यायचंच नाही. काहीच गरज नाही तिथे द्यायचं खेड्याच्या ठिकाणी. असं जर गव्हर्नमेंट डिसाईड केलं तर मग सेवांचं वितरण योग्य प्रमाणात व्हायले का? तर आन्सर असेल नो. गव्हर्नमेंटला जे आहे जेवढं वीज तुम्ही मेट्रो सिटीज मध्ये वगैरे देता,
त्यांची गरजेनुसार जेवढं त्यांची गरज आहे तेवढं त्यांना द्यायला, तेवढंच वीज वगैरे शेतकऱ्यांना सुद्धा दिलं पाहिजे. राईट. त्याचबरोबर बसेसची सेवा असेल, राईट. गव्हर्नमेंटचे जे एअरपोर्ट वगैरे असतील, किंवा एअरपोर्ट जे आहेत आपल्या देशाच्या प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यापर्यंत नाहीयेत, बट सरकारी बसेसची सुविधा आहे. सरकारने डिसाईड केले की बाबा बसेस जे आहेत ते फक्त जिल्ह्यापासून तालुक्याच्या लेवलला येतील, तालुक्यापासून खेड्यापर्यंत बसेस जाणार नाहीत. तर मग सेवांचे जे वाटप आहे ते योग्य प्रमाणामध्ये आहे का? आन्सर असेल नो. तर सेवांचे जे वाटप आहे ते समान झालं पाहिजे. जर तुम्ही जिल्ह्या राजधानीच्या ठिकाणी 50 बसेस सोडत असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी 30 सोडा, तालुक्याच्या ठिकाणी 10 सोडा, बट ग्रामीण खेडोपाडी ऍटलीस्ट 5 तरी बसेस असायला पाहिजे. ऑलराईट. कारण जेवढं गरज किंवा जेवढी लोकसंख्या एका जिल्ह्यामध्ये असते तेवढी तालुक्यात नसते, आणि जेवढी तालुक्यात असते तेवढी ग्रामीण ठिकाणी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात समांतर बसेसची विभागणी केली गेली पाहिजे, हे या तिसऱ्या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये जो दुसरा आहे उपभोगाचं, त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की देशामध्ये जेवढेही वस्तू आहेत, जेवढेही सेवा आहेत, त्याचं लोकांमध्ये वाटप योग्य प्रमाणात केलं गेलं पाहिजे. लॉकडाऊनचं काळ आठवण करा, ज्या वेळेस वॅक्सिन तयार झाली होती, राईट. कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल, इंडियामध्ये जेव्हा 2020 मध्ये कोरोनाचं लॉकडाऊन पडलं होतं आणि त्याच्यावर लस म्हणून जेव्हा आपल्याला कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन देण्यात आले होते, असं त्यांनी केले का हो? जेव्हाही लस देण्याचं किंवा इंजेक्शन देण्याचं टाइम आलं, फक्त पुण्याच्याच लोकांना द्या, मुंबईच्या लोकांना देऊ नका, असं केलं का? नाही. जेव्हाही वॅक्सिन तयार झाली त्यावेळेस प्रत्येक मेट्रो सिटी पासून ग्रामीण भागापर्यंत, तालुक्याच्या ठिकाणी, खेडोपाडी, तंड्याला सुद्धा त्यांनी वॅक्सिनची सुविधा केली होती. याचाच अर्थ काय आहे की बाबा जेवढेही देशामध्ये वस्तूचं व सेवांचं वितरण होईल ते सर्व लोकांमध्ये वितरण केलं गेलं पाहिजे. हे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत आहे, जे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सांगण्यात आलं. आणि तिसरं आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता, लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. काय? लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे. आता उदाहरणार्थ बघा, लोक जे आहेत एका सरकारकडून काय एक्सपेक्ट करत असतात की शासनामार्फत त्यांना विद्युत पुरवठा वेळेवर झाला पाहिजे, दुसरा पाणी पुरवठा वेळेवर झाला पाहिजे, आणि तिसरा जे आहे रस्त्याची सुविधा, वाहतुकीची सुविधा योग्य वेळेवर झाली पाहिजे, आणि त्याचबरोबर जे गव्हर्नमेंटचे जे वाहन वगैरे असतात, राईट, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचे असतात, ही एवढी सेवा त्यांना मिळाली पाहिजे. राईट. कोणताही सर्वसामान्य नागरिक असं म्हणते का की सरकारचा कोणतरी माणूस याव आणि माझ्या घरी येऊन भाजीपाला वगैरे आणून द्याव? पॉसिबल नाही. कोणतरी सरकारचा माणूस याव आणि माझ्या घरचं साफसफाई करावं? पॉसिबल आहे का? नाही. लोकांना सर्वाधिक प्राधान्य, आता भारतामध्ये जेवढेही लोक आहेत सर्वांना सर्वात जास्त गरजेचं काय असते? सर्वात जास्त इलेक्ट्रिसिटी, विद्युत कंपल्सरी लागते. दुसरा पाणी पुरवठा, जे की शासनामार्फत व्हावा लागतो, कारण बोरवेल्स, विहिरी हे प्रत्येकाच्या घरी नसतात, राईट. मॅक्सिमम जण म्युन्सिपालिटीच्या पाण्यावर अवलंबून असते. इंडियामध्ये 85% ऑफ पीपल जे आहेत ते म्युन्सिपालिटीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर रस्ते वाहतूक, रस्ते जर नसतील तर मग तुम्हाला दैनंदिन कामे करता येईल का? करता येणार नाही. त्यामुळे रस्ते वाहतुकीची सुविधा, प्रत्येकाजवळ स्वतःची कार असते का? नाही. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जसे की रेल्वे असेल, विमान असेल, बसेस असतील, ही 4 गोष्टी सरकारकडून कंपल्सरी केले गेले पाहिजे, जेणेकरून आर्थिक कल्याण लोकांचं होईल, सर्वसामान्य नागरिकांचं भलं होईल. या सर्व गोष्टीचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा विचार जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात येते. याच्या व्यतिरिक्त दुसरं तिसरं काहीच नाही. बघा 3 पॉइंट डिस्कस केला. सर्वात पहिलं पॉइंट वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. तुमच्या आजूबाजूला असणारी प्रत्येक गोष्ट त्याची किंमत कसं डिसाईड करण्यात येते याचा विचार या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये केलेला आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर वस्तूची मागणी आणि त्याचा पुरवठा या दोन्हीचा विचार करून किंमत निश्चित करण्यात येते. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जेवढेही वस्तू आहेत ते वस्तूचं उत्पादन करण्यासाठी हे 4 गोष्टी लागतात. कोणते कोणते? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आणि ते 4 उत्पादनाचे घटक जेव्हा येऊन उत्पादनाची प्रक्रिया चालू करतात, त्याच्या बदल्यात भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा द्यावा लागतो. त्याच्यानंतर आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आणि जर देशातील नागरिकांचं कल्याण करायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल, तर
उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, तुमच्या जवळ जेवढेही उपलब्ध संसाधन आहे त्या उपलब्ध संसाधनाच्या साहाय्याने तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं लागेल. असं एखादा एक शेतकरी आहे, त्याच्या मोठ्या भावाजवळ 100 एकर आहे, त्याच्याजवळ फक्त 2च एकर आहे, तो असं म्हणू शकत नाही की जर 100 एकर असेल तरच मी उत्पादन करतो, अदरवाईज नाही. त्याच्याजवळ 100 असेल तर त्याने 100 मधून किती का करणार, बट तू 2 मधून कर, असं कंपल्सरी सूक्ष्म अर्थशास्त्र सांगते. जेवढेही तुमच्याजवळ उपलब्ध साधन संपत्ती आहे, उपलब्ध संसाधन सामग्री आहे, त्याच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला करावं लागतं. त्याचबरोबर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजेच काय, देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जेवढेही वस्तू व सेवा आहेत त्याचं समान पद्धतीने वाटप केलं गेलं पाहिजे, कुठेही भेदभाव होता कामा नये. त्याच्यानंतर एकूण आर्थिक कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमतामध्ये आपण आत्ताच डिस्कस केला की लोकांना सर्वाधिक गरजेचं, सर्वाधिक प्रिफरन्शियल काय असेल तर ते गोष्टी सरकारला पुरविल्या पाहिजे. लॉकडाऊन मध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तर देशातील नागरिकांना सर्वात जास्त गरज कशाची होती, नंबर फर्स्ट हॉस्पिटल्सची सर्वात जास्त गरज होती, राईट. व्हेंटिलेटरची जास्त गरज होती. इंडियन मेडिकल सिस्टम त्या मोमेंटला कोलॅप्स झालं होतं, त्याला आणखी प्रबळतेनं, आणखी स्ट्रॉंगली थांबवण्याची गरज होती. ऑक्सिजन सिलेंडरची गरज होती, पीपीई किटची गरज होती, सॅनिटायझेशनची गरज होती. ज्याही वेळेस देशाला ज्याही गोष्टीची गरज असेल ते सर्वात प्रथम प्राधान्यानं पुरवावं लागतं. ऑलराईट, या सर्व गोष्टीचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केला जातो. आता याच्या नंतरचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. व्याप्तीमध्ये बघितलं की कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. आता बघायचंय की फीचर्स काय आहेत. आता सपोज तुमच्याजवळ एक मोबाईल आहे, त्या मोबाईल मध्ये ऑलराईट बॅक कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, फ्रंट कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, अँड्रॉइडचं व्हर्जन किती आहे, राईट. तुमचं जे एम्युलेट डिस्प्ले आहे एक्झॅक्ट त्याची क्वालिटी किती आहे, काय नाही, इंटरनल स्टोरेज किती आहे, बॅटरी किती एमएच ची आहे, हे सर्व गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करता हे त्या मोबाईलचे फीचर्स असतात, राईट. इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल म्हणजे काय, चला सर मला त्या मोबाईलच्या साह्याने जे आहे अभ्यास करताना मदत करायचंय, अभ्यास करत असताना हेल्प करायची, जसं की आता व्हिडिओ पाहिला, राईट, टू गेन नॉलेज. दुसरा टू मेक पेमेंट इझियर, सर मला अनेक वेळा लोकांना पेमेंट करायचं असतं तर ते पेमेंट करताना सोपं जावं म्हणून मला मोबाईलचा वापर करायचा आहे. तिसरा कम्युनिकेशन करण्यासाठी, सर मला अनेक मित्रांना वगैरे बोलायचं असतं तर ते बोलण्यासाठी. चौथा सर एंटरटेनमेंट करण्यासाठी, म्हणजे अनेक वेळा अभ्यास करून वगैरे आम्ही बोर झालो असतो, युट्यूबवर एखादा एक व्हिडिओ पाहणं, इंस्टाग्रामवर रील्स वगैरे पाहणं, याच्या सहाय्यानं माझं जे मूड आहे ते थोडंसं फ्रेश होईल, राईट. हे त्या मोबाईलचं इम्पॉर्टन्स झालं, राईट. फीचर्स म्हणजे काय, बॅक कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, फ्रंट कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे, राईट, बिल्ड क्वालिटी कशी आहे, व्हर्जन कोणता आहे, या दोन्हीचाही विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा. सर मोबाईलचा विचार आहे का, नाही नाही नाही, मोबाईलचा विचार नाही. फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, दोघांचे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व, या दोन्ही पॉइंटचा अभ्यास आपल्याला चॅप्टर मध्ये करायचा. ऑलराईट, डन. इथपर्यंत जर आला असाल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बिग बुल बॅच जॉईन करायचं न करायचं तुमच्यावर डिपेंड आहे, बट प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप नक्की डाउनलोड करा. तिथं 51 रुपयाचा एक कोर्स आहे नोट्स एक्सपर्ट नावाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्राच्या प्रत्येक चॅप्टरचे नोट्स, महाराष्ट्रातल्या डिफरंट कॉलेजेसचे आतापर्यंत झालेले बोर्डाचे पेपर्स मिळतील, कॉलेजचे पेपर्स मिळतील, साइड बाय साइड ऑनलाईन MCQ टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल. सो 51 रुपयाचं आता सध्या प्राइस मे बी त्याची 21 असेल, मे बी इन फ्युचर 51 होईल. सो तो जो कोर्स आहे तो नक्की बाय करा. 51 रुपयामध्ये मल्टिपल बेनिफिट्स तुम्हाला मिळते. आणि झालंच पॉसिबल इफ इन केस तुम्ही जर आतापर्यंत कोचिंग क्लासेसला जॉईन केलं नाहीये, जॉईन करायचा विचार करताय तर बिग बुल बॅच जॉईन करा. अर्थशास्त्र, OCM, अकाउंट्स, इंग्लिश आणि SP हे सर्व विषय एकाच बॅच मध्ये तुमचे कव्हर होतील. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटत पुढच्या क्लासमध्ये, तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडती युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटत पुढच्या क्लासमध्ये.